हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू मदर डॉटर ब्लॉगर. मी लावण्य. तर गाईज आज मामाचं लग्न आहे आणि आता आम्ही चाललो आहे वैदिक लग्नाला आणि इथे सगळ्या गाड्या रेडी आहेत. हे बघा, इथे गाडी आणि तिथे आमची गाडी, सगळ्या गाड्या रेडी आहेत आणि आता मामाची पूजा केली आणि मी पण रेडी झाली आहे. मी तुम्हाला लुक शेअर करते थोड्याच वेळ. हे बघा, इथे पूजा केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. सो गाइस, इथे आमच्या पूर्ण फॅमिलीचा व्हिडिओ शूट होत आहे. व्हिडिओ कॅसेटसाठी. ते तुम्हाला माहिती लग्नात शूट करतात. आणि ही आहे नवरदेव नवरींची गाडी. तर ह्या गाडीने आता आम्ही चाललो आहे आणि हा आहे मामाचं लुक. कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. सो गाइस, आम्ही आता निघालोय लॉन्सला जायला. सो चला आपण जाऊया. ओके, ऑल राईट. तर नवरदेवच्या गाडीत आम्ही तिघी भाची, मावशी आणि यशदादा चालला आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहे लॉन्सला, जसं की मी तुम्हाला बोलले. आणि इथे आम्ही थांबलो आहे शिवाजी पुतळ्याजवळ. आणि ही आहे सगळी बाबांची भाऊबंडकी आणि मामा तिकडे नमस्कार वगैरे करतोय. आणि ह्या ज्या मागे गाड्या आहेत ना, ह्या आपल्याच आहे. तर आम्ही सगळे चाललो आहेत लॉन्सला. आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो महादेवाच्या मंदिराकडे. मामाने तिकडेही नमस्कार केला, नारळ वगैरे चढवलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आता लॉन्सला जायला. सो चला आपण जाऊया. ओके गाईज, आम्ही पोचला आहे लॉन्सला आणि तुम्ही डेकोरेशन बघताय की किती छान आहे ते. आणि वधू पक्ष त्यांच्याकडून आमचं आणि मामाचं फार छान वेलकम झालं, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. आणि हे आहे लॉन्स आणि डेकोरेशन वगैरे सगळं काही अरेंजमेंट एकदम व्यवस्थित झालं आहे. आणि आम्ही एवढ्या लवकर वैदिक लग्नासाठी आलो होतो आणि ते अरेंजमेंट वगैरे सगळं झालं होतं वैदिक लग्नासाठी. आत्ता आहे वैदिक लग्न आणि नंतर दुपारून आहे मेन लग्न. तर आता वैदिक लग्नासाठी माझा हा आउटफिट आहे, नंतर मी चेंज करणार आहे. सो गाईज, हे आहेत सप्तपदीचे वचन आणि त्यांना बघा किती मस्त डेकोरेट करून असं लिहिलं आहे ते. आणि थोड्याच वेळात वैदिक लग्न चालू होईल. आणि ही आहे माझी मामी. कशी दिसतीये नक्की कॉमेंट करून सांगा. तर गाईज, इथे मामा पण रेडी झाला आहे आणि हा आहे मामाचा आउटफिट. आणि त्याच्यानंतर मामीचे मम्मी पप्पा मामाचं औक्षण करत होते. सो गाईज, इथे मामा आणि मामी वैदिक लग्न म्हणजेच मंगलाष्टकासाठी रेडी आहे आणि इथे प्रोग्राम चालू झालेला आहे. भगवान भोलेनाथाचं रुक्मिणी पांडुरंग लागतं. छत्रपती शिवरायांचं भारतमातेचं नामस्मरण करायचं. आणि ही आहे मामा मामींची वरमाळा. सो गाईज, मम्मी आणि त्या सगळ्या बहिणी खाली बसल्या होत्या. आम्ही तिघी भाच्या स्टेजवरती होतो आणि त्याच्यानंतर पण आम्ही खाली आलो. गाईज, आता नवरदेव आणि नवरीचा फोटोशूट चालू आहे. तर आम्ही सगळेजण नाश्ता करून येतो. सो चला. सो गाईज, नाश्त्याला आहे पोहे आणि शेव आणि त्याच्यानंतर सगळेजण नाश्ता करायला बसले. गाईज, माझा पण नाश्ता झाला आहे. आता करायची लग्नाची तयारी. सो मी तुम्हाला माझं लग्नाचं पण आउटफिट दाखवते. चला.
सो गाईज, मम्मीचा हा लुक होता वैदिक लग्नासाठी. मम्मीने नऊवारी साडी घातली होती. कशी दिसते नक्की कॉमेंट करून सांगा आणि बॅकग्राऊंड इग्नोर करा. आणि इथे आम्ही सगळेजण प्रिशासोबत खेळत होतो. ती खूप छान असते. आणि ही आहे दिशा दीदी. आणि आता मामा आणि मामी सगळे रेडी होऊन येतील. आणि इथे बघा सगळेजण आले आहेत. खूप गर्दी आहे. पूर्ण लॉन्च असं फुल झालं आहे. आणि इथे मी पण रेडी झाली आहे. मी तुम्हाला थोड्याच वेळात माझा फायनल लुक शेअर करते. सो गाईज, आत्ता आम्ही सगळे चाललो आहे बाहेर. म्हणजे आता बरात येते. त्यामुळे सो चला आपण जाऊया. Few moments later. आणि इथे मामाची छान अशी एंट्री झालेली आहे. आणि इथे मामा आणि मामींची दोघांची मस्त अशी एंट्री झालेली आहे. अँड येस गाईज, मामा आणि मामींची एकदम ग्रँड एंट्री झाली. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. गाईस, तुम्हाला मामा आणि मामींची ग्रँड एंट्री कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. त्याच्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली आणि मग आम्ही सगळेजण स्टेजवर आलो आहेत. सो गाईज, मी मामाच्या खांद्यावर अक्षदा टाकत होती. त्याच्यानंतर सईने टाकली. मग लहान मावशी म्हणजे निकिता मावशीने पण टाकली. ॲक्च्युली आमच्याकडचे रिच्युअल्स आहे आणि लहान बहीण टाकते, पण मामा आणि भाचींना पण चान्स दिला.
A few moments later. सो गाईज आता झालं आहे मामाचं ते वरमाळाचं. हे पागल आहेस का येडी. सो गाईज मामाची वरमाला वगैरे सगळं झालंय आता मला आणि सईला खूप भूक लागली आहे. सो आता आम्ही जाणार जेवायला. पण आता ती पंगत बसली, ती पंगत उठली की आम्ही लगेच जाणार जेवायला. आणि जेवणाचं काय मेनू आहे मी ते पण तुम्हाला दाखवते. आणि माझा फायनल लुक शेअर करायचा राहिला, मम्मीचा पण राहिला. जमलं तर शूट करते, नाहीतर मग फोटोजमध्ये तुम्ही बघणार. सो गाईज मी आणि सई जेवायला आली आहे. आणि जेवायला आहे ठेचा, मटकीची उसळ, पुरी, डाळ भात, पापड आणि कोकोनट बर्फी आणि टेस्टी आमरस. काहीच माझं जेवण झालं आहे. आणि आता नवरदेव आणि नवरीचा फोटोशूट चालू आहे. आणि आता वाजले 4, तर आता थोड्याच वेळात बिदाई पण होईल. मी तुम्हाला ते पण शेअर करते. सो गाईज आम्ही आता इथे सगळं बसलो आहे आणि बरेच जेवढे पण लोक होते सगळे गेलेत जेवण वगैरे करून. तर आता आमचा पण फोटो घ्यायचा आहे. हे बघा गाईज कोणच नाही राहिलं, सगळे जेवण वगैरे करून घरी निघून गेलेत. आता आमचंच राहिलं आहे फक्त, आमची फॅमिलीचं. सो मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात. चालली आहे मामा आणि मामीसोबत स्टेजवर फोटो काढायला. हाय कर. सो गाईज इथे नवरदेव आणि नवरी बसले आहेत जेवायला, पण 5 वाजता. 1 hour later. आता वाजलेत 6 आणि मी ड्रेस वगैरे चेंज केलाय. मी बॉडीकॉन ड्रेस घातलाय आणि आता जरा फोटोशूट होईल आमच्या फॅमिलीचा, त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ. सो मी तुम्हाला भेटते. ओके गाईज, ही आहे मम्मीकडची फॅमिली, 5 बहिणी आणि एकुलता एक भाऊ. टेकून बसलो. ओके गाईज, विदाई वगैरे झाली आहे आणि इव्हनिंगचा व्ह्यू तुम्ही बघताय की किती छान आहे ते. आणि आता सगळेजण चाललेत घरी जाण्याची तयारी चालू आहे. आणि इथे आहे गाडी नवरदेव आणि नवरींची, तर त्या गाडीमध्ये आता ते जातील. मामी जाईल तिच्या सासरी आणि मामा जाईल घरी. सो चला.
काय आता मामाचं लग्न आणि सगळा कार्यक्रम झालेला आहे. आता फक्त एवढंच राहिलंय की घरी गेल्यावर हळद काढायची आणि थोडेफार छोटे छोटे प्रोग्राम्स असतात आमच्या साईडला, म्हणजे खानदेशी साईडला, तर ते मी तुम्हाला दाखवेन. तर आता आम्ही चाललो आहे घरी. सगळेजण गेलेत, मी इथे होती बिदाईचं शूट करण्यासाठी. सो चला आपण जाऊया घरी. 2000 years later. सो वी आर बॅक होम आणि आम्ही आलो आहे. आता एंट्री बघा किती छान होते. श्री मामी एंड मेघराज मामा. सोनं देणार. बोला बोला. नाही तू नाही, दोघांपैकी एक बोलायचं. कन्या देणार का सोनं देणार? कन्या म्हणणार. बरं आता उखाणा घ्या. एक मिनिट बोलू नका कोणीच. तर माझं माहेर गावात आहे घर, घरासमोर अंगण, अंगणाला आहे प्रांगण, प्रांगणात आहे तुळशी वृंदावन, वृंदावनासमोर काढली रांगोळी, नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी. नाव घ्या नावात काय असतं, लहानांचं मोठंपण, मोठ्यांचं थोरपण, थोरेपणात आमचा स्वाभिमान, मेघराजरावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान. तुझा मोबाईल रे. बाकी गृहप्रवेशाच्या वेळी भाग्यलक्ष्मी. अरे ओके, मामी जसं छान असं स्वागत झालं, गृहप्रवेश झालं, तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, मामा मामींची जोडी कशी वाटली तेही कॉमेंट करून सांगा. तर आता आहे गुळण्यांचा प्रोग्राम, त्याच्यामध्ये फार फन असतो, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, मला तर खूप आवडतो. उमरट गाड्यात गातीला, उमरट गाड्यात गातीला, उमरट शेल्याने झाकीला, उमरट शेल्याने झाकीला, टाका सुतारच्या दारी, टाका सुतारच्या दारी, उमरट सुतार. सो गाईज, हळदीच्या दिवशी सगळ्यात पहिले हळद निकिता मावशीने लावली होती मामाला. तर आता हळद काढती पण निकिताच मावशी आहे. सो गाईज, मला लागली होती भूक, त्यामुळे मी निंबू सरबत आणि चिवडा पण खाल्ला. आणि इथे आहे चहा सगळ्या पाहुण्यांसाठी. चहा आणि निंबू सरबत असं ऑप्शन ठेवलं होतं. त्याच्यानंतर जेवण आलं. जेवणाला होती खिचडी, एवढी पातेलीभर आणि एवढं मोठी टीपभर कढी होती. तर हे जेवण होतं लग्नानंतरचं. आणि इथे बघा गुळण्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे. खूप मजा येते, तुम्ही पण बघा.
गाईस इथे मामाचं आणि मामीचं काकण पोतं सोडत आहेत ते. तर हे पाण्यात टाकायचं असतं आणि ते परत शोधायचं असतं. तर मामी मामाच्या हाताचं काढते आणि मामा मामीच्या हाताचं काकण काढेल आणि त्याचा गेम असतो, त्याला पण फार मजा येते. A few moments later. सो गाईस जेवढा पण छोटा मोठा कार्यक्रम होता तो सगळा झालेला आहे आणि त्यानंतर सगळेजण जेवायला बसलेत. तर पहिले बसले आहेत माणसं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण बसणार आहोत. आणि इथे हेमंत दादा आणि यश दादा पण जेवायला बसले आहेत. मी पण बसली होती आणि जेवता जेवता मस्तपैकी आईस्क्रीम्स आल्या आणि आम्ही आईस्क्रीमही एन्जॉय केला. The next morning. सो गाईस तुम्ही काल जेवण वगैरे केलं तो 30 क्लिप बघितली असेल. तर आता झाली आहे नेक्स्ट मॉर्निंग आणि आता आम्ही चाललो आहे घरी. दादा इथेच राहणार आहे कारण की देवीला वगैरे जाणार आहेत ते आणि सत्यनारायण वगैरे आहे. तर मला आणि मम्मी पप्पांना जमणार नाही, माझे क्लासेस चालू झाले आणि पप्पांना परत नागपूरला जायचं आहे. पप्पांची ड्युटी आहे सोमवारपासून. तर आज आहे सॅटरडे, तर आज आम्ही निघतो आणि पप्पा उद्या जातील नागपूरसाठी. हे डेकोरेशन आता थोड्याच दिवसात जाईल आणि हे घर बॅक टू नॉर्मल होईल आणि मामी आली आता म्हणून एक मेंबर वाढेल. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. सो गाईज मामाचं लग्न वगैरे सगळं झालं आहे आणि आता सगळेजण चाललेत घरी. आणि हा आहे मामाचा खास मित्र. 10 वर्ष झालेत ते मित्र आहेत आणि याला मम्मीन ते छोटा भाऊ मानतात आणि मी मामा. तर तो पण गेला आहे आणि त्याच्यानंतर आम्हीही जाऊ आणि सई वगैरे सगळेजण चाललेत. फक्त दादा इथे थांबतोय, बाकी आम्ही सगळेजण चाललो आहे आणि आता इमोशनल मुवमेंट आहे.